नमस्कार। बेलगावी के हुक्केरी स्थित अंकाले में आशा और स्वास्थ्य की एक अद्भुत यात्रा अपनी जड़ें जमा रही है। पेशे से डॉक्टर और अब जुनून से किसान, डॉक्टर महादेव राजपुरे ने फसलों और उपज से कहीं आगे की सोच के साथ जैविक खेती में कदम रखा है। मिट्टी को स्वस्थ बनाने, पर्यावरण की रक्षा करने और समाज को सुरक्षित एवं पौष्टिक भोजन उपलब्ध कराने का एक लक्ष्य। दिसंबर 2024 में उन्होंने दृढ़ संकल्प के साथ गन्ना बोया, कोई रसायन नहीं, केवल जैविक खेती। सावधानीपूर्वक अध्ययन, तुलनात्मक विश्लेषण और अनुभवी किसानों के साथ विचार विमर्श के बाद खुबा सॉयल कंडीशनर और खुबा सॉयल बूस्टर उनकी पसंदीदा पसंद बन गए। और भारी बारिश और तेज धूप के समय उन्होंने खुबा नेचुरल हॉर्टिकल्चर ऑयल और खुबा ग्रोथ प्रमोटर से अपनी फसलों की और सुरक्षा की। आज सितंबर 2025 में परिणाम पहले से ही शानदार हैं। उनका गन्ना लंबा, हरा भरा और स्वस्थ खड़ा है। 2 महीने की भारी बारिश और कम धूप के बाद भी फल फूल रहा है। यह इस बात का प्रमाण है कि प्राकृतिक जैविक पोषण न केवल फसलों को टिकाऊ बनाता है बल्कि उनमें लचीलापन भी पैदा करता है। सचमुच यह पुरानी मान्यता कि जैविक खेती में समय लगता है, अब पुरानी हो चुकी है। नया सच सरल है। जैविक रूप से संतुलित सामग्री पहली ही फसल से परिणाम देती है। एक चिकित्सक होने के नाते डॉक्टर महादेव इस बात को गहराई से समझते हैं कि अच्छा भोजन ही अच्छे स्वास्थ्य की नींव है। इसीलिए उन्होंने संकल्प लिया है, अपने खेत में कभी भी कोई रसायन, कोई पारंपरिक उत्पाद इस्तेमाल नहीं करेंगे। उनका लक्ष्य अपनी खेती को किफायती, टिकाऊ और 100% जैविक बनाना है, जिससे समाज के लिए सुरक्षित, अवशेष मुक्त और पोषक तत्वों से भरपूर भोजन सुनिश्चित हो, साथ ही हमारे पर्यावरण का संरक्षण और आने वाली पीढ़ियों का भविष्य सुरक्षित रहे। आज के जलवायु परिवर्तन, मृदा क्षरण और खाद्य असुरक्षा के दौर में जैविक खेती सिर्फ एक विकल्प नहीं है, बल्कि आगे बढ़ने का एकमात्र रास्ता है। आसपास के किसानों को उनके खेत पर आने और इस प्रेरणादायक बदलाव का गवाह बनने के लिए हार्दिक आमंत्रित किया जाता है। आइए डॉक्टर महादेव राजापुरे को सलाम करें, एक ऐसे चिकित्सक जो लोगों का इलाज करते हैं और एक ऐसे किसान जो मिट्टी को स्वस्थ बनाते हैं। उनका ज्ञान, उनकी देखभाल और उनकी जिम्मेदारी हमें रास्ता दिखा रही है। उनकी यात्रा समाज के स्वास्थ्य और हमारे ग्रह की भलाई के लिए और भी कई लोगों को प्रेरित करे। जब उपचार करने वाले हाथ मिट्टी को भी पोषित करते हैं, तो पूरा समाज स्वास्थ्य और सद्भाव की फसल काटता है। उनकी यात्रा हमें याद दिलाती है कि सच्चा स्वास्थ्य हमारे पैरों के नीचे की मिट्टी से शुरू होता है। धन्यवाद। ನನ್ನ ತಾಯಿ ಭೂದೇವಿ ನಿನ್ನ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇವೆ, ನಿನ್ನ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಜೀವನದ ಬೀಜ ಬಿತ್ತುತ್ತೇವೆ. ನಿನ್ನ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀವನ ನೆಲೆಸಿದೆ, ನಿನ್ನ ಕಾಪಾಡಿದರೆ ನಮಗಾಗಿ ಆರೋಗ್ಯಕರ ಆಹಾರ ಬೆಳೆ. ನಾವು ಸಾವಯವ ಕೃಷಿಕರು, ಸಾವಯವ ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಮರೆತಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಭೂತಾಯಿ ಮರೆತಿಲ್ಲ. ಖೂಬಾ ಸೈಲ್ ಕಂಡೀಷನರ್ ಎಲ್ಲ ಮಗು ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಬಲವರ್ಧಿತವಾಗಿರುವ ಏಕೈಕ ಗೊಬ್ಬರ. ಸಸ್ಯದ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ, ವಿಸ್ತೃತ ಜೀವಿತಾವಧಿ ಹೊಂದಿದೆ. ತೇವಾಂಶವನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ನೀರಿನ ಕೊರತೆಯಲ್ಲಿಯೂ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾದರೂ ಹಸಿರು ಬೆಳೆಯ ಚೈತನ್ಯವನ್ನು ನೀಡುವ ಜೀವಧಾರೆ. ಈ ಗೊಬ್ಬರವು ಎಲೆಗಳು ಬೇರುಗಳ ನೇರ ಸಂಪರ್ಕಕ್ಕೆ ಬಂದರು. ಗೊಬ್ಬರ ಹಾಕಿದ ನಂತರ ನೀರು
ಆಗುವುದು ತಡವಾದರೂ ಸಸ್ಯಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ಹಾನಿಕಾರಕ ಪರಿಣಾಮಗಳಿಲ್ಲ. ಆರೋಗ್ಯಕರ ಮಣ್ಣು ಆರೋಗ್ಯಕರ ಸಸ್ಯದ ಆಧಾರವಾಗಿದೆ. ಆರೋಗ್ಯಕರ ಮಣ್ಣು ಆರೋಗ್ಯಕರ ಸಸ್ಯದ ಆಧಾರವಾಗಿದೆ. ಆರೋಗ್ಯಕರ ಸಸ್ಯವು ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಗಳು, ಕೀಟಗಳು ಮತ್ತು ರೋಗಗಳ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತನ್ನನ್ನು ತಾನೇ ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಕೂಬಸೈ ಕಂಡೀಷನರ್ ಯಾವುದೇ ಮಣ್ಣು, ನೀರು ಅಥವಾ ಹವಾಮಾನಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ. ಎಲ್ಲ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ವೆಚ್ಚ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಸಾವಯವ ಕೃಷಿ. ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಗೊಬ್ಬರ ಬೇಕಿಲ್ಲ. ಕೂಬಸೈಲ್ ಬೂಸ್ಟರ್ ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆ, ಬೇರುಗಳ ಸುರಕ್ಷತೆ ಮತ್ತು ಬೆಳವಣಿಗೆಗೆ. ಕೂಬ ಮೋಟರ್ ಕಡಿಮೆ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ಉಳಿಯುತ್ತೆ ಬೆಳವಣಿಗೆಯ ಸಹಕಾರ. ಹೂ ಬಿಡುವಿಕೆ, ಹೂ ಮತ್ತು ಹಣ್ಣು ಇಳುವರಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಲು. ನ್ಯಾಚುರಲ್ ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಆಯಿಲ್ ನಮ್ಮ ಊಟಕ್ಕೆ ವಿಷವಲ್ಲ, ಗಿಡಮರಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಅದರ ಹಣ್ಣುಗಳಿಗೆ ಎಂದಿಗೂ ವಿಷವಲ್ಲ. ನೈಸರ್ಗಿಕ ಕೀಟರೋಗ ತಡೆಗಟ್ಟುವ ಸಹಾಯಕ. ಇದಕ್ಕೆ ಜೊತೆಯಾಗಿ ಕೀಟರೋಗ ತಡೆಯಲು ಒಡನಾಡಿ ಸಸ್ಯಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಪರಿಸರ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತ, ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ. ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿಯಾಗಿರುವುದು ಎಂದರೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರಯೋಜನಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಬಳಸುವುದು, ಹಾಗೆಯೇ ಕೃಷಿ ವೆಚ್ಚವನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುವುದು. ಆರೋಗ್ಯಕರ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ಒದಗಿಸಿ ಅನ್ನದಾತ ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು ಶ್ರೀಮಂತಗೊಳಿಸಿ. ಭೂದೇವಿ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಭಾರತವು ಜಗತ್ತಿಗೆ ಆದರ್ಶವಾಗಲಿ. ಭೂದೇವಿಯ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಸಾವಯವ ಕೃಷಿಯ ಪರಂಪರೆಯ ಬೆಳೆಯಲಿ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಆರೋಗ್ಯಕರ ಮಣ್ಣು ಉಳಿಯಲಿ, ಆರೋಗ್ಯಕರ ಆಹಾರ ಬೆಳೆಯಲಿ.